व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिला मी निवांत बसते, कारण मी काम करतेय माझ्या घरातून। माझं ऑफिस म्हणजे माझं घर आणि माझं घर म्हणजे माझं ऑफिस, आणि यामुळे मला भरपूर जास्त बेनिफिट्स होतात। पण माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ना, ज्यांना घरातून काम करायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो। म्हणजे खूप वेगवेगळ्या, जसं की स्किल कोणती चूज करायची हेच माहित नसतंय, काय काम चालू करायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं चालू करायचं आणि कुठून चालू करायचं। सगळ्या प्लॅन्स रेडी असतात, पण सुरुवात कुठून करायची ना, तर हेच माहिती नसतंय। आणि त्याचसाठी मी हा स्पेशल व्हिडिओ फक्त आणि फक्त माझ्या मैत्रिणींसाठी, ज्यांना घरातून काम करायचं आहे, पूर्ण रोडमॅप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे कसं चालू करायचं, कुठून चालू करायचं, काय करायचं सुरुवातीला इनिशियल स्टेजला, तर या सगळ्या गोष्टी सोबतच मी तुमच्यासोबत एक लिस्ट शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये 2026 मध्ये बेस्ट चालणारे वर्क फ्रॉम होम आयडियाज जे असतील, टेक्निकल असतील किंवा नॉन टेक्निकल असतील, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात पहिला व्हिडिओ चालू करायच्या आधी मी काय करते घरातून, तर हे मी तुमच्यासोबत शेअर करते। तर माझी भरपूर ऑडियन्स जुनी आहे, तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे माझी 3 छोटी छोटी मुलं आहेत, आणि त्या 3 मुलांना सांभाळून मी घरातूनच वर्क फ्रॉम होम काम करते। माझी एजन्सी आहे सोशल मीडियाची, सोबतच माझी अकॅडमी आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्यासारख्या भरपूर अशा महिला आहेत ज्यांना घरातून काम करायचं आहे। तर त्यांना मी ग्राफिक्स शिकवते, युट्यूब शिकवते, सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकवते। ठीक आहे, तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी फक्त आणि फक्त घरातून, आणि कधी कधी तर फक्त आणि फक्त मोबाईलवरून करत असते। आणि एकंदरीत मला माझ्या कामातून हेच महिलांना पटवून द्यायचं आहे की जर मी करू शकते तर नक्कीच तुम्ही सुद्धा करू शकता। थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स जे असतील तर ते तुम्हाला घ्यायचे। तर कंप्लीट व्हिडिओ डिटेलमध्ये बघा। तर सगळ्यात पहिली टिप नंबर 1 आहे की तुमची जी काही स्किल असणार आहे किंवा तुमचं जे काही काम असणार आहे ना, तर ते तुमच्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळून करता येईल असं काम निवडा। फॉर एक्झाम्पल, माझी 3 मुलं आहेत आणि त्यामुळे मला घरातून फोनवरून काम करणं खूप जास्त सोयीस्कर जातं, म्हणून मी ग्राफिक डिझायनिंगची स्किल जी काही होती इनिशियल स्टेजला तर ती चूज केली, किंवा युट्यूब असेल तर ते चूज केलं, कारण हे मला फक्त आणि फक्त मोबाईलवरून करायचं आहे। आता सुद्धा माझा ऑफिस आहे, माझा पूर्ण सेटअप आहे, पण भरपूर वेळेला मी खाली बसते, ठीक आहे, जमिनीवरती मांडी घालून बसते, कारण भरपूर वेळेला माझ्या 2 मुली माझ्या अवतीभोवती खेळत असतात, माझा मुलगा माझ्या मांडीवरती बसलेला असतो, आणि अशा वर्किंग कंडिशन्स मध्ये मी जे असेल ना तर ते काम करत असते। त्यामुळे तुमच्या घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग जे असेल ना काम, तर ते चूज करा। तुमची लहान मुलं आहेत किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला वयस्कर माणसांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण तुमची अट आहे की म्हणजे तुमची जिद्द आहे की तुम्हाला बाहेर जाऊनच काम करायचं आहे, जे की पॉसिबल नाही आहे, ठीक आहे। तर अशा वेळेला मग तुम्हाला एकतर निगेटिव्ह फेज मधूनच जावं लागणार, एकतर काहीच काम तुमचं होणार नाही, सोबतच खूप जास्त तुमचा वेळ जो आहे ना तर तो वाया जाणार आहे। त्यामुळे काम चूज करताना असंच काम चूज करा की जे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने ते जे काम असेल तर ते करू शकता। इन केस तुमच्याकडे ते स्किल नसेल तर नक्कीच तुम्ही ती जी स्किल असेल तर ते शिकू शकताय, पण तुमचं जे काही काम असेल ना तर ते असंच चूज करा की जे फॅमिली फ्रेंडली असणार आहे। त्यानंतर टिप नंबर 2 आहे की एका वेळी एकच काम निवडा, ठीक आहे। जसं की भरपूर वेगवेगळे स्किल्स असतात आता सध्या मार्केटमध्ये, तर मला ग्राफिक्स पण करायचं आहे, मला लगेच युट्यूब पण चालू करायचं आहे, त्यानंतर मला सोशल मीडिया मॅनेजमेंट पण करायचं आहे, किंवा मग अजून काही टेक्निकल गोष्टी असेल जसं की मला फ्रीलान्सिंग कॉन्टेंट रायटिंग करायचं आहे, भरपूर भरपूर गोष्टी असतात। आणि जर युट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर मला हे पण करायचं, मला ते पण करायचं, असं भरपूर गोष्टी तुमच्याकडे डोक्यामध्ये ना भरपूर प्लॅन्स मिक्स असतात। तर अशा वेळेला सुरुवातीला फक्त आणि फक्त एक स्किल जी तुम्हाला इन्कम जनरेट करून देईल, ठीक आहे, एकच स्किल चूज करा जी स्किल तुम्हाला इन्कम जे असेल ना तर ते जनरेट करून देईल, आणि त्याच स्किलवरती इनिशियल स्टेजला फोकस करा। इनिशियल स्टेजला जर तुम्ही डायव्हर्ट झालात आणि जर तुमचा फोकस इकडे तिकडे 2-3 गोष्टींकडे गेला तर मग तुमची सुरुवात जी असेल ना तर ते होणार नाही, कारण ॲज अ हाऊसवाईफ आपल्याकडे खूप कमी वेळ असतो। म्हणजे एकतर दुपारी सगळी घरातली झोपतात तेव्हा वेळ असतो, किंवा सकाळी पहाटे ज्यावेळी कोण उठलेली नसतात, किंवा मग रात्री ज्यावेळी सगळी झोपली जातात त्यावेळेला, तर हाच वेळ आपल्याकडे थोडा 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 करून आपण दिवसातला वेळ जो असेल तो आपल्यासाठी घेत असतो। आणि त्या कमी वेळेमध्ये जर तुम्ही असं काहीतरी करताय की तुम्हालाच माहित नाही की तुमचा फोकस कुठे आहे, तर नक्कीच तुमचा वेळ जो आहे ना तर तो वाया जाणार आहे। त्यामुळे एकच स्किल निवडा आणि त्याच स्किलवरती तुमचं जे काही काम असेल ना तर ते स्टार्ट करा। तर तुम्ही निवडलेली स्किल कोणती आहे तर ते मला व्हिडिओ पॉज करून कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपली टिप नंबर 3 आहे की तुमचं जे काही काम असेल ना तर ते अगदी तुमच्या फोनवरूनही होतं। कुठलंही काम जर तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये बघताय ना, ग्राफिक्स असेल, युट्यूब असेल, सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, कुठलंही काम जे आहे ना तर ते सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईलवरती होतं। इनफॅक्ट मी आता सुद्धा, ठीक आहे, माझी अकॅडमी आहे किंवा एजन्सी आहे, तर मी भरपूर वेळेला माझं जे काही काम असेल ना तर ते मोबाईलवरून करते। फॉर एक्झाम्पल, मला एखादा ग्राफिक डिझाईन करायचा आहे, मी मोबाईलवरून ग्राफिक्स डिझाईन करते, माझी 3 मुलं माझ्या अवतीभोवती असतात, ठीक आहे, कोण अभ्यास करत असतो, कोण माझ्या मांडीवरती असतं, पण फोनवरती मी असते, त्यामुळे इझिली माझ्याकडून ते जे काम असेल ना तर होऊन जातं। त्यामुळे तुमचं कुठलंही काम जे असेल ना तर ते फोनवरून चालू होऊ शकतं। आता जरी तुम्ही नॉन टेक्निकल फील्डमध्ये असाल तरी सुद्धा मोबाईल तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल आहे, कारण जे काही प्रोडक्ट्स किंवा जे काही सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात इतरांना, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा हा जो स्मार्टफोन आहे ना तर तो स्मार्ट पद्धतीने वापरायला
शिकता आला पाहिजे. टिप नंबर 4 जी की सगळ्यांसाठी उपयोगी पडणार आहे ती म्हणजे परफेक्ट टायमिंगची वाट पाहू नका. भरपूर महिला म्हणतात की मुलं जरा मोठी होऊ देत मग काम करूयात. तर खरं सांगायचं तर तुमची मुलं कधीही मोठी होणार नाहीत. तुमची मुलं तुमच्यासाठी नेहमीच लहानच असणार आहेत. त्यामुळे हा जो मोठा ट्रॅप आहे ना की मुलं मोठी होऊ देत मग मी काम करेन, नाही. माझ्याकडे आता अशा पण पॅरेंट्स आहेत ज्यांची मुलं ऑलमोस्ट 10वी-12वी झालेली आणि अजून ते म्हणतात की मुलं मोठी होऊ देत मग काम करूयात. तर त्यामुळे जी स्टेज तुमच्याकडे आहे, जी टायमिंग तुमच्याकडे आहे ना, तर त्या टायमिंगचा वापर करा. इनफॅक्ट माझी मुलं तर तिन्हीच्या तिन्ही मुलं माझी 5 वर्षाच्या आतमध्ये आहेत आणि तरी सुद्धा मी नॉनस्टॉप विदाऊट ब्रेक जे काही काम असेल ना तर ते करते. कारण मी हार्ड वर्क वरती बिलीव्ह नाही करत, तर मी स्मार्ट वर्क वरती बिलीव्ह करते. तर स्मार्ट पद्धतीने मोबाईल वापरते किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत तर त्या वापरते आणि त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की बाबा मुलं किंवा काम एकत्र बॅलन्स होणार नाही. त्यामुळे तुमची जी काही टायमिंग आहे आता तर ती परफेक्ट टायमिंग आहे. फक्त थोडंसं स्मार्ट वर्कला जे असेल ना तर ते प्रेफरन्स द्या आणि त्या अकॉर्डिंगली जे स्मार्ट टूल्स असतील ना तर ते शिकून घ्या. टिप नंबर 5 म्हणजे अनुभव असेल, एक्सपिरियन्स जो असेल ना तर तो तुम्हाला गॅदर करायचा आहे. मग तो टेक्निकल फील्डमध्ये असेल किंवा नॉन टेक्निकल फील्डमध्ये असेल. म्हणजे तुम्ही काही शिलाई काम करताय किंवा तुम्ही शिवणकाम करताय, काहीतरी कपडे वगैरे शिवताय, तर तो जो अनुभव आहे म्हणजे जी प्रोफेशनल तुमचे जे डिझाईन्स तयार होतात, तुमचे जे ड्रेसेस तयार होतात, तर तो जो हे आहे ना तर तो फक्त आणि फक्त एक्सपिरियन्स होतो. त्यामुळे तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल ना तर तो गॅदर करायला चालू करा. किंवा जर तुम्ही मग ग्राफिक्स करताय किंवा जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट करताय तर तिथे पण एक्सपिरियन्स असायला हवा. तर त्या स्टेजमध्ये तुम्ही इनिशियल स्टेजला तुमचे कोण फॅमिली मेंबर्स असतील, तुमचे कोण रिलेटिव्ह असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही फ्री ग्राफिक्स वगैरे जे काय असतील तर ते रेडी करून देऊ शकताय. ट्रायल करू जे असेल ना तर ती करून घेऊ शकता. फ्री करा किंवा मग लो चार्जेस जे असतील ना तर ते चार्ज करा. पण इनिशियल स्टेजला तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो बूस्ट होण्यासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्स जो असेल तर तो असायलाच हवा. आता जर कपड्याचं काम करताय ना तर मग तुमच्या घरामध्ये छोटी छोटी मुलं असतील किंवा तुमचे शेजारी पाजारी असतील, तुमच्या फॅमिलीमध्ये असतील तर त्यांच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कपडे शिवा आणि त्यांना गिफ्ट म्हणून द्या. नक्कीच त्यांना पण तुमचे ड्रेसेस जे असतील तर ते पसंत पडतील. सोबतच तुम्हाला सुद्धा एक एक्सपिरियन्स येतो की बाबा हा ड्रेस मी शिवला आणि तो या मुलीला किंवा या मुलाला खूप छान फिटिंगला बसला. त्यामुळे तुमचं सुद्धा एक्सपिरियन्स कॉन्फिडन्स लेवल जो असतो ना तो ड्रेस फिटिंग बसल्यानंतर तो असा बूस्ट होतो. आणि जर मग काही करेक्शन्स असतील, काही मिस्टेक्स असतील तर मग ते पण तुमच्या लक्षात येतात. त्यामुळे सुरुवातीला एक्सपिरियन्स जो असेल ना तुमच्या कामाचा तर तो गॅदर करायला शिका. टिप नंबर 6 म्हणजे तुमच्याकडे पैसे यायला लागले ना की ऑटोमॅटिकली मोटिवेशन जे असेल ना तर ते वाढतं. फॉर एक्झाम्पल माझं पहिलं काम जे होतं ना तर ते फक्त आणि फक्त 400 रुपयाचं होतं. 400 रुपयाला मी पूर्ण महिना जे काही फ्रीलान्सिंग जे असेल ना तर ते करत होते. पण ते 400 रुपये माझ्यासाठी त्यावेळेला माझा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल होते. म्हणजे पैसे मिळाले ना की तुमचा कॉन्फिडन्स लेवल 10 पटीने वाढतो. ठीक आहे, म्हणजे हे काम मी परफेक्टली केलं आणि या कामाचे मला पैसे मिळाले. कॉन्फिडन्स लेवल वाढला की अजून जास्त वास्ट एरिया जो असेल ना तर तो तुम्ही कॅप्चर करू शकता. आणि त्या 400 रुपयाचे कधी तुम्ही 4,000 कराल, कधी 40,000 कराल आणि कधी तुम्ही 4 लाख कराल. तर याच्यावरती तुमचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसणार नाही. त्यामुळे सुरुवातीलाच 4 लाखाच्या मागे लागू नका. 400 रुपये मिळतात ना तर ते कसे मिळतील, काय करता येईल तर याच्यासाठी फोकस करा. ऑटोमॅटिकली जशी जशी तुम्ही व्हॅल्यू देताय तुमच्या कस्टमर्सना, तुमच्या क्लायंट्सना, ऑटोमॅटिकली तुमची जी काही अमाऊंट असेल, तुमची जी काही पेमेंट असेल ना तर ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाईल. पण सुरुवात जी असेल तर ती लहानापासूनच नेहमीच करा. टिप नंबर 7 इज यस, नक्कीच तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे ना तर तुमच्या फॅमिलीला विश्वासात घ्या की काही गोष्टी ज्या असतील ना ठीक आहे, म्हणजे तुमचा टाइम टेबल तर नक्कीच चेंज होईल की दुपारी तुम्ही मुलांना झोपवताय मग थोडंफार काम करताय किंवा तुमच्या घरामध्ये कोण एल्डरली लोक असतील तर त्यांची थोडीशी मदत घ्या. घरातल्या कामांमध्ये असतील किंवा मुलांना सांभाळायला असेल तर थोडीशी कुठेतरी ऍडजस्टमेंट प्रत्येकाला ऍज अ फॅमिली जी असेल ना तर ती करायला हवी. आणि त्यामुळे तुमच्या फॅमिलीला विश्वासात घ्या आणि ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या सांगा की मला ही स्किल शिकायची आहे, याच्यानंतर हा स्कोप आहे. पण कुठेतरी अगदीच म्हणजे स्ट्रिक्ट रूल्स तुमच्या फॅमिलीवरती किंवा मग रिलेशन्स खराब होतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बिघडतील असंच कुठल्याही इनिशियल स्टेजला जे असेल ना तर ते करू नका. थोडी करून ऍडजस्टमेंट तुमच्या मुलांची असेल, तुमची असेल तर ती होईल आणि ऑटोमॅटिकली तुमचं जे काम असेल ना म्हणजे तुमचं करिअर रिलेटेड जे काही काम असेल ना तर ते तुमच्या फॅमिली रिलेटेड कामासोबत ऑटोमॅटिकली मॅच व्हायला चालू होईल. पण कुठेही जाऊन फॅमिली मधले रिलेशन्स वगैरे असतील तर तुमच्या करिअरसाठी इनिशियल स्टेजला कधीही ब्रेक करू नका. दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र घेऊन जायच्यात आणि एकत्र ऍज अ फॅमिली आपल्याला ग्रो करायचं आहे.
ओके. टिप नंबर 8 जी की हाऊसवाईफसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि मला ती द्यावीशीच वाटते. ती म्हणजे कुठल्याही फेक प्रॉमिसेसला फसू नका. फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये ना भरपूर सध्या स्कॅम्स चालू आहेत, जे की टीव्हीला आपण ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात, की तुम्ही 5,000 भरा, मग आम्ही तुम्हाला काम देतो किंवा आम्ही मग तुम्हाला रॉ मटेरियल देतो, 10,000 भरा. आणि महिलांना खरं सांगते मी, साठवलेले पैसे किंवा उसने घेऊन बहिणीकडून, भावाकडून, आईकडून, नवऱ्याकडून असे उसने वगैरे पैसे घेतात आणि मग त्या स्कीम्स ज्या काय असतात ना, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. भरपूर न्यूज टीव्हीला येतात, की बाबा हे पैसे बुडले आणि अशा भरपूर महिला असतात, की ज्यांचे जे पैसे असतील ना, तर ते बुडलेले असतात. म्हणजे आपणच पैसे भरायचे आणि आपल्यालाच वर्क फ्रॉम होम जे असेल ना, तर ते प्रोव्हाइड करतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या फेक प्रॉमिसेसला किंवा ऍडव्हर्टिजमेंट्सला जे असेल ना, तर ते बळी पडू नका. जे तुमच्याकडे ऑलरेडी पैसे तुम्ही साठवलेत किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सचे पैसे जर तुम्ही उसने घेताय, तर ते कुठलेही अशा प्रकारच्या स्कॅम्समध्ये, वर्क फ्रॉम होमच्या स्कॅम्समध्ये जे असेल ना, तर ते इन्व्हेस्ट करू नका. स्वतः कष्ट करा, स्वतः मेहनत करा, स्वतः क्लायंट शोधा, कस्टमर शोधा आणि अकॉर्डिंगली तुमचा जो काही प्रोडक्ट असेल, तुमची जी काही सर्व्हिस असेल ना, तर ती सेल करा. टिप नंबर 9 म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे काही असतील ना, तर ते वापरायला शिका. तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये काम करताय किंवा तुम्ही नॉन टेक्निकल फील्डमध्ये काम करता. आता सध्या असं आहे, की तुमच्याकडे कुठलाही प्रोडक्ट असेल, तुम्ही लसूण विकताय, म्हणजे अगदी तुम्ही ग्रामीण भागामध्ये असेल, लसूण विकताय, शेवग्याच्या शेंगा विकताय, कपडे विकताय, ड्रेस विकताय, शूज विकताय, काहीही तुम्ही लहान मुलांच्या वर्कशीट्स विकताय, काही तुम्ही विकताय ना, तर तुम्हाला हा जो मोबाईल आहे ना, तर तो पूर्ण जगभरामध्ये पोहोचवू शकतो, राईट? पूर्ण जगभरामध्ये तुम्हाला तुमच्या प्रोडक्टला, तुमच्या सर्व्हिसला, तुमच्या व्यवसायाला पूर्ण जगभरामध्ये पोहोचवू शकतो आणि तुम्हाला संपूर्ण जगभरामधून तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिससाठी जे काही इन्क्वायरीज असतील किंवा जे काही ऑर्डर्स असतील ना, तर ते यायला लागतील. त्यामुळे हा तुमचा मोबाईल फोन ज्यावेळी टाइमपास करताय ना, जसे की काही सिरियल्स बघताय, सास भाऊ सिरियल्स बघताय किंवा गॉसिप्स करताय शेजारच्यांबरोबर वगैरे बाहेर जाऊन, तर तो जो वेळ असेल ना, तर तो मोबाईल मधला टेक्नॉलॉजी शिकायला वापरा. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, बिझनेस, व्हॉट्सअप या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या तुम्हाला आल्याच पाहिजेत. माझ्याकडे इतक्या महिला आहेत आणि मला खरंच खूप म्हणजे त्रास होतो अशा टाईपच्या महिलांना बघितल्यानंतर. अगदी बेसिक गोष्टी असतात. म्हणजे आता एखादी स्क्रीन ओपन केली की वरतीच लॉग इन असतं, ठीक आहे, 1-2-3 एक्स्ट्रा बटन्स दाबून तिकडे सर्च करायचं असतं, पण तेही त्या करत नाहीत आणि ते डायरेक्टली विचारतात की नाही होत आहे लॉग इन किंवा मग पासवर्ड दिलेला असतो, इनिशियल लेटर सांगितलेलं असतं की बाबा कॅपिटल आहे, तरी पण स्मॉल लेटर मध्ये एंटर करतात आणि नाही होत आहे लॉग इन. तर मला खरंच खूप म्हणजे मला राग येत नाही, ऍक्च्युली मला खरंच खूप वाईट वाटतं की अशा आपण खूप महिला आहेत की ज्यांना टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईल वगैरे वापरताना, कम्प्युटर वगैरे वापरताना कुठेतरी म्हणजे असं नाही समजत की कुठे काय करायचं. तर थोडंसं एक्सप्लोर करा ना तुम्ही, तुमची जी काही बुद्धी असेल ना, तर ती थोडीफार वापरा. कारण ज्या गोष्टी टेक्निकल असतात तर ऑटोमॅटिकली एक बटन दाबलं की काही ऑप्शन्स येतात, मग ते वाचायचं, हे दाबल्यावर हे होतं, ते दाबल्यावर ते होतं. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि हे ऑलमोस्ट 50% महिलांना माहितीच नसतं. त्या माहिती करून घेण्याच्या म्हणजे नादातच नसतात की हे माहिती करून घ्यायचं. त्यामुळे कुठेतरी आपण मागे पडतो आणि त्यामुळे तुम्हाला फोन वगैरे तुमचा जो काय आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, बिझनेस, व्हॉट्सअप या गोष्टी तुम्हाला इन डिटेल मध्ये वापरता आल्या पाहिजेत, जर तुम्हाला तुमचा व्यवसाय जो असेल, घरातून जे काम असेल तर ते करायचं असेल तर. आणि टिप नंबर 10 जे की सगळ्यात इम्पॉर्टंट टिप आहे, ती काय आहे माहितीये का, की तुमची जी काही ओळख आहे ना, तर ती बदला. म्हणजे मी काय नाही करत, मी घरीच असते, मी एक हाऊसवाईफ आहे, नाही. तुम्ही होम मिनिस्टर आहात, तुमच्याकडे घराच्या भरपूर पॉवर्स आहेत, भरपूर रेस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि त्या सगळ्या रेस्पॉन्सिबिलिटीज घेऊन तुम्ही नक्कीच स्वतःसाठी एक इन्कम जो असेल ना, तर तो जनरेट करू शकता तुमच्या स्किल्सच्या आधारावरती. त्यामुळे जो काही मेंटॅलिटी आहे तुमची, जी काही मेंटॅलिटी आहे, जे काही विचार करण्याची पद्धत आहे ना, तर ती कुठेतरी थोडीशी बदला. येस, मी सक्षम आहे, मी भरपूर गोष्टी करू शकते, मी EMIs भरू शकते. माझ्यासाठी मी मोबाईल घेतला तर मी माझ्या मोबाईलचा EMI असेल तर तो भरू शकते. मला कुठल्याही फॅमिली मेंबरवर डिपेंड राहायची गरज नाही. मी माझ्या घरामध्ये ज्या काय लागणाऱ्या वस्तू असतात, मला असतील किंवा माझ्या फॅमिली मेंबर्स नसतील, तर त्या मी करू शकते. तर या भावनेने जर तुम्ही पुढे जाताय तर नक्कीच होतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये एक ध्येय असायला हवं. जर ध्येय नसेल की तुम्हाला नक्की लाईफमध्ये काय करायचंय, हे तुम्हाला जर माहितीच नसेल, जस्ट एक नॉर्मल लाईफ तुम्ही जगताय, तर मग एक्स्ट्रा एफर्ट्स जे आपण घेतो ना, तर ते मग तुम्हाला घेता येणार नाहीत. आता एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे काय? मला भरपूर जण विचारतात की तुझे खूप युट्यूब अकाउंट्स आहेत किंवा तू अकॅडमी रन करतेस, भरपूर कोर्सेस तू देतेस, दुपारी लाईव्ह लेक्चर्स घेतेस, रेकॉर्डिंग करतेस, युट्यूबचं रेकॉर्डिंग करतेस, घर सांभाळतेस, कधी कधी काय काय करतेस. तर माझ्याकडे पण तुमच्या एवढाच वेळ आहे, ठीक आहे. फक्त मी थोडंसं आता 1 स्टेप पुढे आली असं तुम्ही म्हणू शकता. कारण सुरुवातीला सगळ्या गोष्टी मीच करायचे, पण आता थोडीफार मी हाऊस हेल्प घेतलेली आहे. म्हणजे घरातले ऑलमोस्ट कोणतंच काम जे असेल तर ते मला आता इनिशियल स्टेजला, ह्या स्टेजला जे असेल ना, तर ते करावं लागत नाही. येस, मुलांची रेस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती आहे, पण ते बघत बघत माझं जे काही काम असेल ना, तर ते करू शकतो. पण ही स्टेज
किंवा हा सक्सेस माझ्या लाईफमध्ये असा कोणी आणून दिलेला नाहीये, तर तो मी स्वतः माझ्या कष्टाने जो असेल ना तर तो कमवलेला आहे. ज्यावेळी दुपारी मुलांना झोपवल्यानंतर कधी कधी तरी मला पण झोप यायची, पण जे माझं ध्येय आहे, ठीक आहे, मला काय करायचंय, मला काय अचीव्ह करायचं, तर हे ज्यावेळी माझ्या डोक्यासमोर यायचं ना, तर नाही आता मला उठलं पाहिजे आणि आता मला माझं जे काही काम असेल ना तर ते केलं पाहिजे. रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत मी रेकॉर्डिंग्स केलं, ठीक आहे, अकॅडमीसाठी असतील किंवा युट्यूबसाठी असतील, कारण युट्यूब माझं मेन मार्केटिंग चॅनल आहे. ठीक आहे, जर माझे जे काही कोर्सेस आहेत, माझी जे काही अकॅडमी आहे ना, तर ती फक्त आणि फक्त युट्यूबवरती चालते. मी कुठल्याही प्रकारचे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग जे असेल ना, ऍड्स जे असतील ना, तर त्या रन करत नाही. फक्त आणि फक्त ऑर्गॅनिक ग्रोथ वरती माझी जी काही अकॅडमी असेल तर ती चालते. माझ्यासोबत आज टीम आहे माझी, जी माझ्यासोबत काम करते. मार्केटिंग असेल, ग्राफिक्स असतील, तर या ज्या गोष्टी असतील ना तर ते सांभाळतात. आणि बघा, मला जे काही माझे एक्सपेन्सेस असतील तर ते सांभाळून मला माझ्या टीम मेंबर्सचे पेमेंट्स असतील, त्यांचा पगार जो काय असेल तर तो मला द्यावा लागतो. किंवा इतर काही खर्च असतात, जसे की करिअर मध्ये असतील किंवा फॅमिलीमध्ये असतील, तर त्याच्यासाठी मी रिस्पॉन्सिबल आहे. तर त्या गोष्टी मला उचलाव्या लागतात. आणि तो जो गोल मी सेट केलेला आहे स्वतःसाठी, तर तो गोल मला म्हणजे 24 तासातून अगदी 7 तास झोप माझ्यासाठी आता सध्या तरी इनफ आहे. आणि इतकी स्वप्न मोठी आहेत किंवा इतके गोल्स मोठे आहेत ना, की ते कधी पूर्ण करेन, ते काम मी कधी करेन, तर अशी माझ्यामध्ये जी भावना असेल ना तर ती निर्माण होते. आणि ही भावना फक्त आणि फक्त तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुमचं एखादं गोल असते आणि तुम्हाला ते अचीव्ह करायचं असते. कारण माझ्यासारख्या भरपूर महिला आहेत, भरपूर माझ्यासारख्या महिला आहेत ज्या माझ्यासारख्याच फेज मधून जातात, ज्यांना दुपारचा टाइम, म्हणजे तुमचा दुपारचा टाइम, माझा दुपारचा टाइम सेम असतो. कदाचित तुम्ही तो मोबाईलवरती स्क्रोल करण्यामध्ये इन्व्हेस्ट करत असाल, किंवा मग तुम्ही टीव्ही बघण्यामध्ये किंवा कोणासोबत तरी फोनवरती बोलण्यामध्ये इन्व्हेस्ट करत असाल. तर मी माझा दुपारचा टाइम खूप प्रोडक्टिव्ह पद्धतीने वापरते. किंवा रात्री मुलं झोपल्यानंतर सुद्धा तो जो वेळ असेल तर तो खूप मी प्रोडक्टिव्ह पद्धतीने वापरते. जसं रेग्युलर प्रत्येकाच्या घरामध्ये एक महिला आपल्या मुलांकडे लक्ष देते, तर त्याच पद्धतीने मी सुद्धा माझ्या मुलांकडे लक्ष देते. पण एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन जो एक्स्ट्रा वेळ मला मिळतो, मी टाइम जो मला मिळतो, तर तो मी फक्त आणि फक्त माझ्या करिअरवरती, माझ्या कामावरती, माझ्या ग्रोथवरती, सक्सेसवरती जो असेल ना तर तो फोकस करते. आणि त्यामुळे कुठेतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले ना की त्याचे एक्स्ट्रा रिझल्ट जे काही असतील ना तर ते आपल्याला बघायला मिळतात. अजून मला खूप पुढे जायचंय, खूप पुढे जायचंय. आणि फक्त पुढे जायचं नाही, तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या सोबत जे असेल ना तर ते घेऊन जायचंय. कारण ज्यावेळी मला, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी शिकवते ना तर ते सुद्धा माझ्या स्वार्थासाठी शिकवते. कारण ना मी एक गोष्ट नोटीस केली आहे ह्या 2-3 वर्षांमध्ये, की शिकवणं, ठीक आहे, टीचिंग करणं एक माझं असं पॅशन बनलंय, की माझ्याकडे जी माहिती आहे ना तर ती समोरच्याला सांगायची. आणि ती इतक्या सिंपल लँग्वेज मध्ये सांगायची की ती त्याला समजलीच पाहिजे, आणि त्यातून त्यांना जे काही काम असेल ना तर ते केलंच पाहिजे. आणि त्यामुळे तो जो पॅशन आहे किंवा ती जी क्रेज असेल ना माझ्यामध्ये, तर ती हल्ली तर खूप वाढली आहे. मला खूप असं वाटतं की यांना शिकवावं, त्यांना शिकवावं, 8वी 9वी 10वीच्या मुलांना पण शिकवावं. तर शिकवण्याची जी काही आवड असेल ना तर ती खूप जास्त झाली आहे. पण कुठेतरी माझ्याकडे वेळेचा जो काय हे आहे ना, टाइम जो असेल ना तो कमी आहे. आणि जी काही माझी स्वप्न जी असतील ना तर ती खूप मोठी आहेत. पण हळूहळू सगळ्या ज्या गोष्टी असतील तर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तर आता मी तुम्हाला देते एक लिस्ट, जी की इथे फोटो फॉर्मॅटमध्ये आहे. तर या लिस्टमध्ये तुम्हाला मी टेक्निकल गोष्टी पण सांगितलेल्या आहेत आणि नॉन टेक्निकल पण सांगितल्या आहेत. तर या लिस्टचा सिम्पली एक स्क्रीनशॉट घ्या आणि तो तुमच्या फोनमध्ये ठेवा. आणि यातली कोणती स्किल तुम्हाला आवडली आहे आणि कोणत्या स्किलवरती तुम्ही काम करणार आहात तर ती मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. तर आपला 2 नवीन चॅनल्स आहेत. एक हिंदी चॅनल ज्याचं नाव आहे माऊली बिझनेस, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. सोबतच माझा व्लॉगिंग चॅनल क्षितिजा भाट व्लॉग्स नावाचा, जो मराठीमध्ये आहे, डेली व्लॉग्स त्याच्यावरती मी अपलोड करत असते. तर दोन्ही चॅनलवरती जा, दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं प्रेम द्या आणि जे काही प्रोडक्टिव्ह व्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर ते नक्की बघा. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. जे काही मी एंड स्क्रीनला 2 व्हिडिओज लावलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओ नंतर बघू शकता, सो दॅट अजून जास्त टेक्निकल माहिती जी असेल तर ती तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच. बाय.